अच्छा, चौथ्या दिवशी हा पहिला सामना वांगणी गटातील पहिला एक सामना रोज खेळवण्यात येत आहे. पहिल्या दिवशी आदर्श 11 वांगणी हा संघ पुढे सरकलाय. दुसऱ्या दिवशी खरवई संघ पुढे सरकलाय आणि तिसऱ्या दिवशी खडवईवाडी हा संघ पुढे सरकलाय. आज डोणेवाडी विरुद्ध पिंपलोलीवाडी हा असा सामना असेल. सामना सुरू होतो. विनोद मोरेचा पहिला चेंडू स्ट्राईकला असेल तो विनायक. चेंडू ची बॅटची कडा घेऊन चेंडू सेकंड स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. राकेश सुर्वे. पुन्हा एकदा विनोद रायटर मोर द विकेट पंचांच्या डाव्या साईडने आणि या वेळेस उजवी यष्टी वाकवले ती विनायकची आणि फलंदाज बाद होतोय. मोठा हादरा पिंपलोली संघाला. विनायक 0 वर बाद. शिवसेनेचा झेंडा फडकतोय साऱ्या वांगणी या शहराला. शिवसेनेचा झेंडा फडकतोय साऱ्या वांगणी या शहराला. प्रसाद परब साहेबांच्या क्रिकेटच्या नव्या या योजनाला. किशोर शेलार साहेबांच्या क्रिकेटच्या नव्या या योजनाला. प्रसाद परब साहेबांच्या क्रिकेटच्या नव्या या योजनाला. किशोर शेलार साहेबांच्या. थँक्यू डीजे. पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय विनोद मोरे. संघाची धावसंख्या अजूनही खातं खोलाचे पिंपलोलीवाडी संघाला. दुसऱ्या चेंडूवर मोठा आदरा पुन्हा एकदा विनोद. यावेळेस मात्र सुरेख चेंडू होता. पंचांकडे थोडीशी अपील पाहायला मिळते यष्टीरक्षक किरण शेलार यांच्याकडून. मात्र पंच कुठल्या प्रकारचा या ठिकाणी त्या अपिलाला दाद देत नाही. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. चांगली गोलंदाजी. पेनूरचे प्रतिनिधी पेनूर शिवछत्रपती क्लब पेनूर सोलापूर आपले एक प्रतिनिधी स्टेजवर पाठवायचा आहे. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या अवक्याबाहेर होता हा झेल. मात्र क्षेत्ररक्षण झालेलं त्या ठिकाणी आणि 2 धावा मिळतात त्या पिंपलोली संघाला. 2 धाव्यांनी खातं खोलतोय पिंपलोली संघाचं. धावसंख्या 2. पहिलं षटक टाकतो विनोद मोरे. चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळतंय विनोद कडून. पुन्हा एकदा विनोदचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. प्रतीक परब त्या ठिकाणी होते. क्षेत्ररक्षक मिस फिल्डिंग झाल्याने या ठिकाणी 2 धावा. जितेचे जपलाय नाही. फलंदाज येतो अनिल आणि भगवान. धावसंख्या होती ती 4 धावा. शिवसेना चषक वांगणी 2019-20 आयोजक सन्माननीय प्रसादजी परब शिवसेना शहर प्रमुख वांगणी आणि दुसरे आयोजक असतील आमचे श्री किशोरबाई शेलार जिल्हा परिषद गट प्रमुख वांगणी. तमाम क्रीडा रसिकांचे या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आपल्याला पाहायला मिळतील यापुढे एक साताऱ्यावरून संघ आलेला आहे आणि एक सोलापूरवरून संघ आलेला आहे. त्या सर्व संघांचे मी पुन्हा एक स्वागत करतो. या ठिकाणी सोयर चेंडू वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव. शिवछत्रपती क्लब पेनूर संघाचा प्रतिनिधी आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा विनोदचा चेंडू. यावेळेस मात्र मिडांच्या शॉर्ट मिडांच्या डोक्यावरून खेळून काढला. 1 धाव पूर्ण केली आणि या पाता पाता
2 धावा. षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 7 धावा. अनिल खेळतोय 6 धावांवर आणि भगवान अजूनही स्ट्राईकला नाही. खातं खोलायचे. 1 बाद 7. फडकतोय साऱ्या वंगी या शहराला, शिवसेनेचा झेंडा फडकतोय साऱ्या वंगी या शहराला. प्रसाद परब साहेबांच्या क्रिकेटच्या नव्या या योजनाला, किशोर शेलार साहेबांच्या क्रिकेटच्या नव्या या योजनाला. प्रसाद परब साहेबांच्या क्रिकेटच्या नव्या या योजनाला, किशोर शेलार साहेबांच्या क्रिकेटच्या नव्या या योजनाला. थँक्यू डीजे. दुसरं षटक घेऊन येतोय तो निलेश जाधव उर्फ डॅनी. स्ट्राईकला असेल तो भगवान. पहिला षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समत धावसंख्या 7 धावा. 6 धावांवर खेळतोय तो अनिल. 1 धाव अतिरिक्त. निलेशचा हा चेंडू स्क्वेअर लेगला ढकलून द्यायचा होता, मात्र एस्टनच्या वरून चेंडू जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. श्री शिवछत्रपती क्लब पेनूर सोलापूर आपला एक प्रतिनिधी स्टेजशी संपर्क साधा. यावेळेस चांगला फटका आहे. चेंडू भिरकावून दिलाय. 6 धावांच्या साठी षटकार. गणपती बाप्पा पहिला चेंडू निर्धाव घेतल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर प्रहार करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट फिट चेंडू. यावेळेस मात्र फटका फसलाय. साई त्या ठिकाणी झेल खाली आणि फलंदाज बाद होतोय. भगवान 6 धावांवर षटकार मारल्यानंतर मात्र चांगलं गोलंदाजी करतोय तो निलेश आणि फलंदाज बाद पिंपळवाडी संघाचा. स्पर्धाही क्रिकेटची भरविली लाखाची, खेळाडूंना लावून दिली संधी मोलाची. हॅलो, थँक्यू डीजे. यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळेल तर विकी स्पोर्ट्स कुकसे विरुद्ध श्री शिवछत्रपती क्लब प्रेनूर असा सामना असेल. चालू सामना आहे. पुन्हा एकदा निलेश. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय. मॅन ऑफ दी सिरीजच्या अगदी बाजूला. 6 धावा. 200 रुपयाचं पारितोषिक होते. 6 धावा. आईवा जेल साठी 200 रुपये. 6 धावा. आईवा जेल घेण्याचा प्रयत्न केला आमचे आयोजक प्रभातजी परब यांनी, मात्र 200 रुपये गमावलेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 19 धावा. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी पाहायला मिळते. एक एक चेंडू निर्धाव पडतो, मात्र एक एक चेंडूवर प्रहार होताना पाहता आपण या ठिकाणी. पुन्हा एकदा निलेश पंजांच्या डाव्या साईडनी. यावेळेस चेंडू अतिरिक्त वाईट चेंडू.
धावसंख्या 20. झेल सोडतोय या ठिकाणी पॉइंटचा क्षेत्ररक्षक आणि त्या बदल्यात या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. चांगलं कमबॅक केलं होतं. षटक संपतंय. दुसरं पॉवर प्लेचं षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 22 धावा. पहिल्या षटकात धावा होत्या त्या 7 धावा आणि आता मात्र दुसरं षटक संपतंय. धावा जाऊन पोहोचतात त्या 22. स्पर्धा ही क्रिकेटची भरविली लाखाची, खेळाडूंना लाभवून दिली संधी ही मोलाची. ओ स्पर्धा ही क्रिकेटची भरविली लाखाची, खेळाडूंना लाभवून दिली संधी ही मोलाची. हॅलो, थँक्यू डीजे. बघा, खेळाडूंनी लक्ष द्यायचे. खेळाडू बॉक्स मधून जरा समोर फलंदाजांना जर बॅट वगैरे द्यायची असेल तर कमिटीचा माणूस बॅट कुठली वस्तू घेऊन जाईल. खेळाडूंनी प्रत्यक्ष मैदानात जायचं नाहीये, याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाज विनोद मोरे दुसरं षटक घेऊन स्वतःचं वैयक्तिक आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो. 2 षटकं संपलेत. 2 षटकाच्या नंतर धावसंख्या 22. शॉर्ट पिच चेंडू होता. स्क्वेअर लेगला ढकलून द्यायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता चांगली गोलंदाजी विनोदच्या मार्फत या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या षटकात अवघ्या 7 धावा दिल्यानंतर एक फलंदाजाला, विनायक सारख्या फलंदाजाला बाद केलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या षटकात स्वतःच्या चांगली गोलंदाजी करताना विनोद मोरे. पुन्हा एकदा पॉइंटच्या गलीच्या दिशेने राकेश सूर्य होते. त्या ठिकाणी मिस फिल्डिंग होतं नाही. 1 रन पाहायला मिळते. ती पिंपळी संघाला धावसंख्या होती ती 23 धावा. 5 षटकांचा सामना असेल. गेले 3 दिवस आपण पहिल्या जो सामना केलेला येतोय त्यामध्ये लो स्कोअर पाहायला मिळतोय आणि बघूया आज 4थ्या दिवशी किती धावा कुठतोय तो हा पिंपळी संघ. फलंदाज बाद होतोय. लेग बिफोर विकेट. अनिल बाद होतोय या ठिकाणी आणि दुसरा हादरा मिळतोय तो पिंपळवाडी संघाला. आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली. उघड उघड दरवाजा नायल काही आरतीची जायली, उघड उघड दरवाजा नायल काही आरतीची जायली. कुक्षे संघाचा कोणी प्रतिनिधी आला असेल, विकी स्पोर्ट्स कुक्षे, तर आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा विनोद. पुढचा चेंडू. सुंदर गोलंदाजी. 3 चेंडू निर्धाव फेकतो. 4 चेंडू निर्धाव फेकतो ना. 4 चेंडू मध्ये 1 गडी बाद करतो आणि 1 धाव देतोय विनोद. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत त्याने फक्त 8च धावा खर्च केल्यात आपल्या 1 षटक आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा विनोद. यावेळेस उंचावर मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. चांगला प्रयत्न होता, मात्र ऐन वेळी झेल हातातून उडतोय आणि फलंदाज या ठिकाणी 2 धावा फलंदाजाला मिळतात जीवदान मिळताना. काशीनाथला धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 25 धावा. यावेळेस मात्र वाईट चेंडू. 2 गडी त्याच प्रकारच्या चेंडूवर बाद केले होते विनोदनी. यावेळेस मात्र चेंडू जरा बाहेर निघतोय आणि अतिरिक्त धाव मिळते ती पिंपळवाडी संघाला. धावसंख्या होती ती 26 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी. पुन्हा एकदा काशीनाथला चेंडू. विलास त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेला या ठिकाणी फलंदाज बाद होतोय.
दीपक. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 27 धावा. हॅलो. 3 षटकांचा खेळ समाप्त होताना धावसंख्या होते ती 27 धावा. 3 षटकामध्ये बघा प्रत्येक षटकामध्ये 6वा चेंडू हा व्हाईट टाकलाय या डोणेवाडी संघाने आणि धावसंख्या 27. या ठिकाणी आपले समालोचक दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात त्यांचं समालोचन तुम्हाला ऐकायला मिळेल. आलेत का? बाईकच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या होते ती 28 धावा. साईनाथ अंदाड्याचा हा चेंडू भिरकावून दिलाय फलंदाज काशीनाथने 6 धावांच्यासाठी. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. तर धावसंख्या जाते ती 38 धावांवर. या ठिकाणी मंडप डेकोरेटर दत्ता पारदी यांचं आगमन झालेलं, त्यांचं सहर्ष स्वागत. या ठिकाणी 2 धावा मिळतायत. धावसंख्या होते ती 40 धावा. षटक संपतंय 4. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आई गावदेवी पिंपरुलीवाडी धावसंख्या होते ती 40 धावा.
6 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. काशीनाथच्या बॅटमध्ये दुसरा षटकार. पुन्हा एकदा विलास, पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. यावेळेस फटका फसलेला आहे. शतरक्षक मिडऑफ वरून येतोय, झेल घेतोय भावेश आणि फलंदाज बाद होतोय काशीनाथ. 48 धावसंख्या. संख्या 48 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. बघूया 50 प्लस होतोय का हा संघ. धीरज येतोय फलंदाजीसाठी. गोलंदाज विलासला एक सफलता प्राप्त होते. पुन्हा एकदा शॉर्टपिच चेंडू होता. यावेळेस मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांच्या मध्ये पाहायला मिळते आणि 50 पूर्ण होते ती पिंपलोली संघाची. जोरदार टाळ्या उद्या. जी पहिली मॅच रोज खेळवण्यात येते एक, त्या मॅच मध्ये हायेस्ट स्कोर आहे 50 धावा. 41 होत्या, आता 50 झालेले आहेत. शेवटचा चेंडू. बॅटची कडा घेऊन फलंदाज या ठिकाणी बाद. शेवटच्या चेंडूवर हादरा मिळतो आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर पिंपळोलीवाडी संघाची धावसंख्या होती ती 50 धावा. थँक्यू डीजे. मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनवा, फक्त एक दिवस. एक दिवसात पंजाब आणि काश्मीरचा प्रश्न सोडून दाखवतो. एक दिवसात. रोशन पाटील, तारा पनवेल. थँक्यू सो मच दत्ता बनवटे सर. खूप चांगलं समालोचन तुम्ही ऐकलं पहिल्या सत्रामध्ये. तर मी मॅच कडे बोलेल या ठिकाणी.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुद्रा आणि खऱ्या अर्थानं वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या देखील पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी या स्पर्धेकडे वळेन. सेकंड इनिंग तुम्ही पाहता या ठिकाणी पहिलाच बॉल लोअर फुल टॉस नक्कीच स्टिअर केलं लॉंग ऑफच्या दरम्यान डोनेवाडी टीमला मात्र या ठिकाणी तब्बल 51 धावा करायच्या त्या 5 षटकामध्ये. नेक्स्ट मॅचसाठी जे संघ खऱ्या अर्थानं उपस्थित त्यांना दोन्ही टीमच्या संघाने विनंती करेन आपण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचं आहे. जे संघ असतील विकी स्पोर्ट्स कुकसे त्यानंतर श्री शिवछत्रपती क्लब पेनूर या दोन टीमच्या संघाने विनंती करेन आपण टॉससाठी लगेचच मंचाकडे प्रस्थान करायचं आहे. यावेळेस मात्र लॉफ केला होता मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे झेल स्वीकारली आहे फलंदाज बाद पहिला हादरा बसतोय तो म्हणजे डोनेवाडी टीमला. पक्षाची संकल्पना आज आपण पाहिलं तर अखंड महाराष्ट्रामध्ये भगवं बादल ज्यावेळेस आम्ही या क्रीडांगणावरती आलो तेव्हा मात्र खऱ्या अर्थानं एक वेगळी ऊर्जा आमच्यामध्ये केली. हे भगवं वातावरण आम्ही पाहतो मैदानाच्या अवतीभोवती खूप चांगलं असं आयोजन तुम्ही या ठिकाणी पाहताय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय किशोरजी शेलार साहेब जिल्हा परिषद गट प्रमुख वांगणी आणि त्यांच्या समवेत सन्माननीय प्रसादजी परब साहेब शिवसेना शहर प्रमुख वांगणी या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. खूप चांगलं आयोजन आहे. खास करून आमचे समालोचक जगदीशजी पाटील यांच्या माध्यमातून आम्ही या स्पर्धेमध्ये या ठिकाणी दाखल झालो. खूप चांगले आयोजन तुम्ही या ठिकाणी पाहताय. राईट आर्म राऊंड द विकेट मिड विकेटमध्ये चेंडू खेळून काढला. ती मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत येणारी ही सिंगल ती म्हणजे डोनेवाडी टीमला तब्बल 51 धावा करायच्यात 5 षटकामध्ये 10.20च्या सरासरीने धावांचा पाठलाग करायचा या सत्रामध्ये डोनेवाडी टीमला. तर एका बाजूने मात्र पिंपळोली टीमला धावांचा बचाव करायचा आहे. खूप चांगला सामना सकाळच्या सत्रामध्ये आपण अनुभवतोय. राईट आर्म राऊंड द विकेट कट करायचा होता लेट कटचा फटका खेळायचा होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. आपण अनुभवतोय खऱ्या अर्थाने या विभागाची या पंचक्रोशीतील मानाची सन्मानाची स्पर्धा शिवसेना चषक वांगणी 2019-20ची भव्य दिव्य ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. खूप चांगलं आयोजन आहे. फुलरलेन चेंडू गोलंदाज तुम्ही पाहता या ठिकाणी पिंपळोली संघाचा विनायक गोरे खूप चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यामध्ये नियंत्रण लाईन देखील चांगली आहे लेन देखील तेवढी सुंदर तुम्ही पाहिली आहे. गुडलेन स्पॉटवरती चेंडू टेकअप करतोय आणि वारंवार मात्र फलंदाजाला बीट देखील करतोय. हे तंत्र खऱ्या तर पॉवर षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज विनायकच्या माध्यमातून. तर नेक्स्ट मॅचसाठी मी विकी स्पोर्ट्स कुकसे आणि श्री शिवछत्रपती क्लब पेनूर या दोन टीमना विनंती करेन आपण टॉससाठी लगेचच मंचाकडे प्रस्थान करायचं आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय महाराष्ट्रातील दिग्गज संघ खेळतील. खऱ्या आता तुम्ही पाहताय ट्रॉम्बे कोलीवाडा देखील नवी मुंबई परिसरामधून मैदानाकडे रवाना झालाय. हा चेंडू डीपेक्सच्या कव्हरमध्ये कार्पेटच्या साह्यानं खेळलाय. खूप चांगला फटका जमिनीला घरंगळत मात्र डीपेक्सच्या कव्हरमध्ये आला होता. दरम्यान 2 धावा घेतल्या दोन्ही फलंदाजानं. या 2 धावेनं मात्र संघाची धावसंख्या धावफाती लागली गेली ती म्हणजे 1-4 ही धावसंख्या आपण या ठिकाणी पाहतोय डोनेवाडी संघाची. खऱ्या तर या विभागातील हे 2 संघ सकाळचा पहिला सामना डोनेवाडी विपक्ष पिंपळोली. शिवबाची तलवार तमके शिवबाची तलवार सो मच डीजे आलेल्या पाहुण्याचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. शिवसेना चषक वांगणी 2019-20 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. अखूट टप्प्यात चेंडू पुल केलाय फटका फसतो या ठिकाणी मिड विकेट मध्ये झेल स्वीकारली फलंदाज बाद आणखीन एक हादरा बसतो तो म्हणजे डोनेवाडी टीमला.
निर्माण केलं डीजे यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत तुम्ही ऐकताय. आणि जर तुम्ही पाहिलं या मैदानाच्या अवतीभोवती मुंबई महाराष्ट्रातील दिग्गज खेळाडूंचे फ्लेक्सेस आपण पाहतो. या ठिकाणी रमाकांत आचरेकर सर ज्यांनी खऱ्या अर्थानं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरांना धडा दिला क्रिकेटचा, त्यांचं नाव देखील तुम्ही पाहता. या मैदानात लॉफ केला होता चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्राकडे, चेंडू अवाक्याच्या बाहेर आहे. आणि या इनिंग्स मधला मात्र हा पहिला भगवा षटकार येतोय डोनेवाडी टीमसाठी. कडे त्यानंतर भगवान कशा प्रकारे कमबॅक करेल हे देखील पाहावं लागेल. राईट आर्म राऊंड द विकेट पंकज साठी स्लोवर पद्धत चेंडू केला, फेकला आणि खऱ्या अर्थानं मिड ऑफ मध्ये हा चेंडू खेळून काढला. एक धाव मात्र पूर्ण केली दोन्ही फलंदाजानं. पंकज साठी तुम्ही पाहता साईनाथ ही जोडी डोनेवाडी संघाची धावसंख्येचा पाठलाग करायचा 51 आणि खऱ्या अर्थानं एक नेत्रदीपक असं आयोजन मात्र आपण या पंचकृषी मधल्या या ठिकाणी अनुभवतोय. मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक तुम्ही पाहताय. उत्कृष्ट गोलंदाजांसाठी देखील LED TV खूप चांगली आयोजन. या बेस मात्र सरळ बॅटने खेळून काढलाय. ऑन साइड मधला क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये गेलाय, झेल स्वीकारायचा प्रयत्न केला होता पण तो शेवटच्या क्षणात मात्र ही झेल सोडली आहे. एकदम मात्र मिळेल ती म्हणजे डोनेवाडी टीमला. स्ट्राईक रोटेट करणं हे देखील खूप महत्वाचं आहे, ज्याला सेन्सिबल क्रिकेट म्हटलं जातं. कारण तुम्ही जास्त डॉट चेंडू खेळला ते तुमच्या खऱ्या पराभवाचं कारण देखील ठरू शकतं. आणि या क्षणाला मात्र एक मोठा फटका आला, त्यानंतर मात्र 2 सिंगल पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजानं. धावसंख्या मात्र धावफलक लागली गेली ती म्हणजे 2 बाद 12. षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ आहे. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजानं, पण तो आणखी एक सिंगल आली आहे ती म्हणजे डोनेवाडी टीमला. या सिंगलने मात्र संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 2 बाद 13 या धावसंख्येवरती. 51 धावा 10.20च्या सरासरीनं खऱ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त 4. एक गडी देखील बाद केला होता गोलंदाज विनायक गोरेनं. त्यानंतर मात्र भगवानचं हे षटक आपण पाहतोय मार्गस्थ आहे. एक षटकार खालाय भगवाननं. साईनाथसाठी हा चेंडू तुम्ही पाहताय अतिशय दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हटलं होतं, कोणत्याही प्रकारचा बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. इथे मात्र आणखी एक डॉट. षटक क्रमांक 2 समाप्त झालाय. 2 षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्ती अखेर डोनेवाडी संघाची धावसंख्या धावफलक लागली गेली ती म्हणजे 2 बाद 13. विक्की स्पोर्ट्स कुकसे आणि श्री शिवछत्रपती क्लब पेनूर सोलापूरचा संघ आहे. तर दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती करेल पण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचं आहे. विक्की स्पोर्ट्स कुकसे संघाचा संघनायक इथे उपस्थित झालेला आहे. श्री शिवछत्रपती क्लब पेनूर सोलापूर संघाच्या संघनायकाने विनंती करेल आपण देखील लगेच मंचाकडे प्रस्थान करायचं आहे. आज खऱ्या अर्थानं खूप चांगलं आयोजन आपण या ठिकाणी अनुभवतोय. आज पेनूर संघ तब्बल सोलापूरवरून या ठिकाणी रवाना झालाय. या आपण मंचावरती टॉससाठी दोन्ही टीमचे संघनायक कुकसे आणि पेनूर शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅचसाठी. एका बाजूला तुम्ही पाहता या ठिकाणी कुकसे संघ तर दुसऱ्या बाजूला पेनूर संघ. पेनूर संघ कोल्हापूर खऱ्या सोलापूर परिसरातला हा मोठा संघ आहे. आणि या स्पर्धेचे नियम आहे प्रत्येक खेळाडूंना मात्र आपलं आधार कार्ड वगैरे घेऊन यायचं आहे, कारण आपली ओळख देखील पटवावी लागेल. गोलंदाजी मार्कमध्ये यावेळेस विनायक गोरे. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू हलक्या हातानं ऑन साइड मध्ये खेळून काढला. एक धाव कंप्लीट केला. दुसरा धावचा प्रयत्न केला जाईल का? कदाचित धोका संभवला गेला. ओव्हर थ्रो झाला होता. इथे तुम्ही पाहता थोडंसं मिसअंडरस्टँडिंग. आणखीन एक चान्स, आणखीन एक संधी हुकली आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजानं. गुड रनिंग द बिटवीन. यस टॉस होईल मंचावरती. मी सन्माननीय दत्ता सरांना देखील विनंती केली आपण या ठिकाणी टॉस संपन्न करायचा आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पेनूर संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि कुकसे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. नक्कीच तुम्ही पाहता या ठिकाणी खऱ्या अर्थानं टॉस पेनूर टीमच्या बाजूला लागलाय. गोलंदाज गजानन गोरे. रिवर्सचा फटका खेळायचा होता परंतु इथे तुम्ही पाहताय फलंदाजाला मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थानं यश नाहीये, अपयश आलंय. कोणत्याही प्रकारचा बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. जेव्हा सरळ बॅटने खऱ्या अर्थानं धावा येत आहेत तेव्हा मात्र एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पंकजने केला होता. एक षटकार देखील या इनिंग मध्ये साकारला आपल्या टीमसाठी. 51 धावा करायच्यात. फुलरलेज चेंडू यावेळेस मात्र इनसाइड आउट खेळायचा होता. पंचाचा इशारा. व्हाईट बॉल ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर झाला चेंडू. पंचानं मात्र वाईट स्क्वेअर घोषित केलं. आव्हान धावा मिळेल ती म्हणजे या क्षणाला आपण पाहतो ती म्हणजे डोनेवाडी टीमला. या आव्हान धाब्याने डोनेवाडी संघाची धावसंख्या धावपरती लागली गेली आहे ती म्हणजे 2 बाद 18. षटक क्रमांक मापी असं 16 धावा धावपरती लागल्यास. तिसरं षटक मार्गस असताना डीप थर्डमॅनकडे हा चेंडू खेळून काढला. क्षेत्राचे खूप वेगाने त्या ठिकाणी धावून गेलेत. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा देखील या ठिकाणी सहजगत्या कंप्लीट केल्या गेल्या. टेनिस क्रिकेटची आमची संपूर्ण टीम
अजून आपण पाहिलं तर या क्रिकेट खेळाला ग्लॅमर प्राप्त करून देणारी ही टीम ओमकार सावंत असेल, प्रथमेश परब, मिलन पाटील, श्रेयस शिंदे, मनीष म्हस्कर, स्वप्नील हे सर्व टीम मेंबर, ज्यामध्ये कॅमेरामन, टेक्निशियन खूप चांगलं योगदान त्यांचं देखील या संपूर्ण स्पर्धेत राहिलं. सहर्ष स्वागत. कट केला चेंडू, तुम्ही पाहता स्क्वेअर कटचा फटका होता. क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी फंबल झालेत. सिंगल डबल मध्ये प्रयत्न करमडकाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा देखील सहजगत्या कंप्लीट केल्या गेल्या. आणि या 2 धावेने मात्र संघाची धावसंख्या धावफाती लागली गेली ती म्हणजे 2 बाद 20, षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना तब्बल 51 धावा करायच्या. तुम्ही पाहता प्रत्येक षटकामागे एक मोठा फटका अपेक्षित आहे, तो म्हणजे डोनेबारी टीमला. पंकजने मागच्या षटकामध्ये एक षटकार लगावला, त्यानंतर मात्र गजानन गोरे खूप चांगली गोलंदाजी करतोय. या इनिंग मधला या सत्रामधला दुसरा स्पेल हाताळतो. पहिल्या सत्रामध्ये खऱ्या तर पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या त्या आणि त्यानंतर मग तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा तेवढीच धारदार गोलंदाजी आपण पाहतोय गजानन गोरेच्या माध्यमातून. माफी असावी विनायक गोरे. यस, विनायक गोरे हा गोलंदाज आहे. स्पीडअप करा मॅचला. मी विनंती करेन 25 मिनिटांमध्ये इनिंग समाप्त करायची आहे. नेक्स्ट मॅच पेनूर संघ. आपण देखील हा सामना संपला की लगेच मैदानात ताबा घ्यायचा आहे, कारण या स्पर्धेमध्ये शिस्त, डिसिप्लिन खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेटचं स्टँडर्ड तुम्ही पाहताय. आज वांगडी परिसरामधील सन्मानाची, मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. शिवचना चषक वांगडी 2019-20 हे शानदार पर्व. गोलंदाजी मार्कमध्ये विनायक गोरे, राईट आर्म राऊंड द विकेट. कट केलाय, स्क्वेअर पटचा फटका. यावेळेस मात्र 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू चालला डीप थर्ड मॅन कडे. आउटफील्ड खूप फास्ट आहे, सीमारेषा गाठली आहे. आणखीन एक दर्जेदार चौकार होतो या इनिंग्स मध्ये फलंदाज पंकजच्या बॅट मधून. आज मात्र खूप मोठे संघ या मैदानात खेळतील. राऊंड द विकेट. पंकजसाठी हा चेंडू सन्मान दिला, फक्त सरळ बॅटने स्टिअर केला. लॉंग ऑफच्या दिशेने सिंगल पूर्ण केली आहे आणि या सिंगलने मात्र संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे तब्बल 25 या धावसंख्येवरती. तिसरं षटक देखील समाप्त झालंय. जवळजवळ अर्धा प्रवास पूर्ण केला 3 षटकांच्या समाप्तीनंतर. तुम्ही आता या ठिकाणी या टीमनं फलंदाजी करणाऱ्या संघानं अजूनही येणाऱ्या 12 चेंडूमध्ये मात्र 26 धावा करायला लागतील. मॅच मध्ये निर्णायक विजयासाठी झेंडा फडकतोय साऱ्या वंगी या शहराला, शिवसेनेचा झेंडा फडकतोय साऱ्या वंगी या शहराला. प्रसाद परब साहेबांच्या क्रिकेटच्या नव्या या योजनाला, किशोर शेलार साहेबांच्या क्रिकेटच्या नव्या या योजनाला. थँक्यू डीजे. या ठिकाणी पाहुणे उपस्थित झालेले आहेत, त्यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान घेतोय. सन्माननीय रामचंद्र राऊत या ठिकाणी उपस्थित, त्यांचा या ठिकाणी सन्मान होईल. कासगावचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय रामचंद्र राऊत या ठिकाणी उपस्थित, त्यांचा या ठिकाणी सन्मान. तसेच सन्माननीय धर्माजी अंधाडे हे या ठिकाणी उपस्थित, त्यांचा या ठिकाणी सन्मान होईल. धर्माजी अंधाडे साई त्यांचा सुपुत्र या ठिकाणी मैदानात बॅटिंग करताना. त्यानंतर रसिक फाटक गटप्रमुख वार्ड क्रमांक 4 रसिक फाटक हेही या ठिकाणी उपस्थित, त्यांचा या ठिकाणी सन्मान होईल. तसेच सावऱ्याचे उद्योजक सन्माननीय लहुजी मोरगे हेही या ठिकाणी उपस्थित, त्यांचा या ठिकाणी सन्मान होईल. पुन्हा एकदा उपस्थित सर्व पाहुण्यांचे मी सहर्ष स्वागत करतो. ओव्हर टू रोशन सर. येस, आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. 12 बॉल 26 धाब्याची गरज. यावेळेस मात्र प्रत्येक षटकामागे 13ची सरासरी राखायची आहे. 4थं षटक फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. दीपक स्ट्रायकिंग एंडकडे मात्र पंकज एकतर्फी किल्ला लढवतोय. खूप चांगली फलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. 12 बॉल 26 धाब्याची गरज. दीपकचा पहिला चेंडू यावेळेस मात्र पंकजसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू मात्र या ठिकाणी तुम्ही पाहताय पॅडल स्वीप करायचा होता, पण इथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. पंचचे आयोजक या ठिकाणी सोलापूर मोहोल उपतालुका प्रमुख संदीपजी चौरे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण मंचावर यायचे. संदीपजी चौरे, उपतालुका प्रमुख मोहोल सोलापूर. बरेचसे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील या ठिकाणी उपस्थित झालेत.
विजयांचं या ठिकाणी अनावरण खऱ्या तर नावसूच विनंती केली. त्या मान्यवरांना विनंती आपण लगेचच मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपला शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. नक्कीच आज आपण धन्यवाद. 6 चेंडू आणि 16 धाब्याची गरज. गोलंदाजी मार्कमध्ये यावेळेस गोलंदाज सज्ज झालाय अनिल. यस, जी जोडी खऱ्या अर्थाने एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली आहे डोनेवाडी टीमसाठी. फलंदाज तुम्ही पाहिला या ठिकाणी साईनाथ आणि पंकज मध्ये त्या पार्टनरशिपला मात्र न्याय द्यावा लागेल. इथे मात्र फटका फासलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल स्वीकारली आहे. निर्णायक क्षणाला मात्र या ठिकाणी साईनाथ या फलंदाजाला मैदान सोडावं लागत आहे. साईनाथ बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू सो मच. येस, खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकताय या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून. तर 5 बॉल 16 धाब्याची गरज. गोलंदाज सज्ज होतोय. रॅटम ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र खूप वेगावरती स्वार झाला होता. परत लाईन खराब. ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर चेंडू. पंचांना स्वेअर घोषित केलाय. समीकरण म्हणलं गेले शेवटचे 5 चेंडू आणि 15 धाब्याची गरज. ज्या पंकजनं मात्र या इनिंग मध्ये चौफेर फटकेबाजी केली आहे त्या पंकजला मात्र शेवटच्या क्षणापर्यंत खेळपट्टीवरती उभा राहून आपल्या संघासाठी एक चांगली इनिंग साकारावी लागेल. आपल्या संघाला विजय संपादन करून द्यावं लागेल. तर एका बाजूनं भावेशला चांगली गोलंदाजी करायची आहे. अक्कूट टप्प्याचा चेंडू होता. पुल करायचा होता बॅकवर्ड क्षेत्राकडे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूनं मात्र शतरक्षला बीट केलाय आणि चेंडू जातोय डीप फाईन लेग क्षेत्राकडे. सीमा पार 4 धाब्यासाठी निर्णायक क्षणाला येणारा हा निर्णायक चौकार. स्पर्धा ही क्रिकेटची भरविली लाखाची. खेळाडूंना लावून दिली संधी ही मोलाची. थँक्यू सो मच डीजे. मॅच मध्ये मात्र रोमांचकता वाढवली आहे. तुम्ही पाहताय पंकज या फलंदाजानं. कारण 4 बॉल 11 धाब्याची गरज झाली मॅच मध्ये निर्णायक व्हायसाठी डोनेवाली टीमला. रॅटम ओव्हर द विकेट. भावेश 6 चेंडू पंकजसाठी. अक्कूट टप्प्याचा पुल केलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. अप्रतिम प्रयत्न केले ते शतरक्षकाने परंतु प्रयत्नांमध्ये यश नाहीये. अपयश आलं. चेंडू जातोय बॅक टू बॅक. दुसरा चौकार येतोय पंकजच्या पाठमधून. शिवसेनेचा झेंडा फडकतोय साऱ्या वंगी या शहराला. शिवसेनेचा झेंडा फडकतोय साऱ्या वंगी या शहराला. प्रसाद परब साहेबांच्या क्रिकेटच्या नव्या या योजनाला. किशोर शेलार साहेबांच्या क्रिकेटच्या नव्या या योजना. नक्कीच या स्पर्धेचे मुख्य आयोजक किशोरजी शेलार साहेब, प्रसादजी परब साहेब, चेंडू त्या मैदानाच्या आतमध्ये यांच्या कुशल नेतृत्वाच्या जोरावरती रंगणारी भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. खऱ्या अर्थानं शिवसेना पक्ष म्हटलं तर 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वावरती या 2 मान्यवरांनी या संपूर्ण समाजामध्ये खूप चांगलं कार्य केलंय. मग व्यवसाय क्षेत्र असो, उद्योग क्षेत्र असो किंवा समाजकारण असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी करणारी हे 2 व्यक्तिमत्व आणि त्यांच्या नावानं मात्र साकारलेली ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतो. शिवसेना चषक वांगडी 2019-20 शानदार पर्व. मैदानाच्या आतमध्ये मात्र पंकज खूप चांगली फलंदाजी करतोय. 3 बॉल 7 धाब्याची गरज. 3 चेंडू 7 धाबा. भावेश यात 7 धाबा रोखेल का? पिंपलोली संघ इथे विजय संपादन करेल का हे देखील पाहावं लागेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वेगावरती स्वार होतोय भावेश. आणखीन एक खराब चेंडू ऑफ अतिरिक्त बाहेर. या क्षणाला येणार मात्र ही अवंत धाव खूप तुम्ही पाहता अडचण निर्माण करू शकेल पिंपलोली टीमला. 3 बॉल 6 धाब्याची गरज. स्ट्रायकिंग एंडकडे पंकज आहे फलंदाज. भावेश गोलंदाजी मार्कमध्ये. माफी सभी अनिल. यस, पंकज स्ट्रायकिंग एंडकडे. अनिल गोलंदाजी मार्कमध्ये. 3 बॉल 6 धाबा. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू लॉफ केलाय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. झेल स्वीकारली आहे. आणखीन एक ट्विस्ट या मॅच मध्ये. काय घडेल या मॅच मध्ये तुम्ही पाहता कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय पिंपलोली टीमनं. पंकज बॅक टू द पॅव्हिलियन.
एकदा जोरदार टाळ्या होत्या पंकजच्या इनिंगसाठी. तब्बल 39 धावा केल्यात. 2 चौकार जर या खेळाडू लगावले तर वस्ताद यांच्याकडून तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक असेल आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धा नियम आहे. 2 बॉल मध्ये 6 धावा या कंप्लीट करावं लागतील या ठिकाणी डोनेवाडी टीमला. गोलंदाज अनिल राईट मोर द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र फुलर लाईन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर डीप राहिला. अडचणी मात्र निर्माण झाल्या डोनेवाडी टीमसाठी, परंतु सामना अजूनही संपलेला नाहीये. एक चेंडू मध्ये 6 धाब्याची गरज. या मॅच मध्ये निर्णायक विजयासाठी डोनेवाडी संघाला. पंकज बाद झाला त्यानंतर मात्र पूर्णपणे डॉमिनेट करतोय गोलंदाज अनिल या ठिकाणी डोनेवाडी टीमच्या फलंदाजाला. भावेशला मात्र सुवर्ण संधी आहे या मॅच मध्ये खऱ्या आपल्या संघासाठी नायक बनण्याची. तर एका बाजूने मात्र पिंपलोली संघाला विजयाचा जल्लोष साजरा करून देण्याची संधी निर्माण करून देईल